नमस्कार. फेमिनिन फ्रायडे या व्हिडिओ सिरीजच्या सेकंड व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. ही जी फेमिनिन फ्रायडे सिरीज आहे व्हिडिओजची ती आपण विमेन्स हेल्थ म्हणजे महिलांच्या आरोग्याशी संबंधित टॉपिक्सवरती करणार आहोत. या सिरीजचा मी दुसराच एपिसोड शूट करत आहे. इथून पुढे दर शुक्रवारी तुम्हाला विमेन्स हेल्थ म्हणजे महिलांच्या आरोग्याशी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि तेही रेग्युलरली. आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती. या व्हिडिओचं मला सजेशन आलं होतं कमेंट सेक्शन मध्ये, त्याच्याच रिस्पॉन्समध्ये व्हिडिओ आहे. एका स्त्रीच्या प्रजनन संस्थेशी रिलेटेड म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जी आहे त्याच्याशी रिलेटेड 2-3 टप्पे असतात. त्याच्यामध्ये सर्वात आधी येतं प्युबर्टी म्हणजेच रजोदर्शन, पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी येते. दुसरं असतं प्रेग्नन्सी, गर्भधारणा. तिसरी फेज असते चाइल्ड बर्थ, बाळंतपण म्हणजेच मुलाचा जन्म. आणि फोर्थ फेज असते रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज. इतर सर्व फेजेस जे आहेत प्रेग्नन्सी म्हणा, प्युबर्टी म्हणा किंवा डिलिव्हरी, चाइल्ड बर्थ म्हणा, या सगळ्यांना इम्पॉर्टन्स दिलं जातं. बट हे जे मेनोपॉज आहे म्हणजेच रजोनिवृत्ती आहे त्याला काही आपण एवढं लक्ष देत नाही, त्याच्यावरती काही लक्ष देत नाही, एवढं आपण त्याच्याबद्दल एज्युकेटेड नसतो. वेल ज्या आधीच्या फेजेस आहेत म्हणजे प्युबर्टी किंवा डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी तेवढीच इम्पॉर्टंट ही मेनोपॉज ही फेज आहे. मेनोपॉज म्हणजे एक्झॅक्टली असतं काय? वेल मेनोपॉज म्हणजे काय? एखाद्या स्त्रीची मासिक पाळी मंथली पिरियड्स जे आहेत ते पूर्णतः थांबणे. जेव्हा एखाद्या स्त्रीला पूर्ण 1 वर्षभर पिरियड्स येत नाहीत त्याला म्हणतात मेनोपॉज. आणि हा मेनोपॉज घडतो कधी? ह्या मेनोपॉजचं काही विशिष्ट वय वगैरे आहे का? येस, मेनोपॉज 45 to 55 म्हणजे 45 ते 55 या विंडोमध्ये कधीही होऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. प्रत्येक स्त्रीचं हे वय वेगवेगळं असतं. बट मेनोपॉज म्हणजे काय? वर्षभर नॅचरली त्या स्त्रीला जेव्हा मंथली पिरियड किंवा मासिक पाळी येत नाही त्यावेळेस असं म्हणतात की त्यांचा मेनोपॉज आलेला आहे. मेनोपॉज नक्की येतो का? ही मासिक पाळी का थांबते? वेल स्त्रियांचं जे प्रजननाचं वय आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह एज ज्याला आपण म्हणतो ते स्टार्ट होतं त्यांच्या प्युबर्टी नंतर, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा रजोदर्शन होतं, पहिल्यांदा मासिक पाळी येते, त्यानंतर त्यांचं हे रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजेच प्रजननाचं वय सुरू होतं. नंतर काय होतं, जसं जसं वय वाढतं तसं तसं त्यांचे जे हे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स आहेत म्हणजे प्रजनन संस्थेशी रिलेटेड जे हॉर्मोन्स असतात म्हणजे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन यांचं लेवल जे आहे ते कमी कमी होऊ लागतं. आणि मग त्यानंतर स्त्री बीज निर्मिती जी आहे तीही कमी होते. आणि ज्यावेळेस मेनोपॉज ऑफर होतो, ज्यावेळेस रजोनिवृत्ती येते त्यावेळेस हे स्त्री बीजांचं जे उत्पत्ती आहे ती बंद होते आणि इथून पुढे स्त्रीला मासिक पाळी येत नाही. याचाच अर्थ काय? इथून पुढे त्या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही. बाकी जे इतर बायोलॉजिकल फंक्शन्स आहेत, फिजिकल फंक्शन्स आहेत ते तसेच चालू राहतात, फक्त रिप्रोडक्शन होत नाही, प्रजनन होत नाही. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती ही 45 ते 55 या वयामध्ये कधीही ऑकर होऊ शकते, कधीही आपल्याला मेनोपॉज येऊ शकतो. पण त्याच्याशी रिलेटेड जे सिम्पटम्स आहेत, त्याची जी लक्षणं आहेत ती 1-2 वर्ष आधीच आपल्याला दिसू लागतात. हा जो कालावधी आहे ज्याच्यामध्ये फक्त सिम्पटम्स दिसतात, फक्त लक्षणं दिसतात मेनोपॉजची, त्या कालावधीला म्हणतात पेरीमेनोपॉज. पेरीमेनोपॉज म्हणजे काय? या काळामध्ये तुम्हाला शरीर जे आहे सिग्नल्स देतं, सिम्पटम्स देत असतं की तुमचा मेनोपॉज येणार आहे. तुमचे मेनोपॉजची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली असते. या काळाला म्हणतात पेरीमेनोपॉज. आपल्या बॉडीमध्ये एवढे हॉर्मोनल चेंजेस होतात, एस्ट्रोजन कमी होतं, प्रोजेस्ट्रॉन कमी होतं, इतरही हॉर्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात. एवढे हॉर्मोनल चेंजेस झाल्यावरती साहजिकच आहे त्याचे काहीतरी आपल्याला सिम्पटम्स दिसणार. तर ह्या मेनोपॉजचे सिम्पटम्स काय ते बघूया. सर्वात पहिलं याचं सिम्पटम जे आहे ते आहे इरेग्युलर पिरियड्स किंवा इरेग्युलर मेन्सेस म्हणजेच काय? अनियमित मासिक पाळी. येस, ज्या स्त्रियांना महिन्याला जी मासिक पाळी येते ती इरेग्युलर होऊ लागते. हळूहळू जी आहे थोडी लेट येते, काही जणांची लवकर येते, अशी ही इरेग्युलर होते आणि हळूहळू करून काही कालानंतर ही मासिक पाळी थांबून जाते. सेकंड सिम्पटम जे मेनोपॉजचं आहे ते आहे इरेग्युलर मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज. म्हणजेच काय? तुम्हाला पिरियड्सच्या दरम्यान तुमच्या मासिक पाळीच्या वेळेस जो डिस्चार्ज होतो तो कमी किंवा जास्त होणे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हा मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज थोडा जास्त होतो म्हणजे हेवी फ्लो होतो. आणि काही जणांना जे रेग्युलर फ्लो होत असतो, जो रेग्युलर डिस्चार्ज होत असतो त्यापेक्षा कमी होतो. बट इरेग्युलर मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज हेही एक सिम्पटम आहे. मेनोपॉजचं थर्ड सिम्पटम आहे हॉट फ्लॅशेस. म्हणजेच काय? अचानकच एकदम गरमी होणे. म्हणजेच काय? त्या स्त्रीला अचानकच खूप गरम होऊ लागतं. इवन फॅन चालू असतो, एसी सुरू असतो तरीही त्या लेडीला
खूप गरम होतं. फॅमिलीमधल्या इतर जणांना आजूबाजूला काही गरम होत नसतं, बट त्यांना खूप गरम होतं ज्यांना मेनोपॉज एक्सपिरियन्स होत आहे. याला प्रोफ्यूज स्वेटिंग पण म्हणतात, खूप जास्त घाम येणे, आणि हे खूप कॉमन सिम्पटम आहे मेनोपॉज एज मध्ये. यानंतर येतं डिस्टर्ब स्लीप, म्हणजे शांत झोप न लागणे. येस, ज्या लेडीज मेनोपॉज थ्रू जात आहेत, ज्या लेडीज वय हे पेरीमेनोपॉज मध्ये आहे, म्हणजेच काय, ज्यांचा काही दिवसानंतर मेनोपॉज येणार आहे, त्या लेडीजना रात्री शांत झोप लागत नाही. त्यांना मे बी फॅमिली मेंबर्स, आजूबाजूचे जे कोणी असतात ते म्हणतात की तू फोन चेकआउट करत असतेस किंवा टीव्ही बघतेस म्हणून तुला शांत झोप लागत नाहीये, तुझ्या तब्येतीशी याचं काही रिलेशन नाहीये. पण तसं नाहीये. ज्या लेडीज पेरीमेनोपॉज मध्ये असतात, म्हणजेच काय, काही दिवसानंतर ज्यांचा मेनोपॉज येणार आहे, अशा लेडीजना शांत झोप लागत नाही. हे एक महत्वाचं सिम्पटम आहे की तुम्हाला काही दिवसानंतर मेनोपॉज एक्सपिरियन्स होणार आहे. आणखीन एक कॉमन सिम्पटम जे मेनोपॉजचं आहे ते आहे मूड स्विंग्स, म्हणजेच काय, सतत काही ना काही मूडमध्ये चेंज होणं. ती व्यक्ती अगदी नॉर्मल असते, नॉर्मल बोलत असते ना, अचानकच काहीतरी गोष्टीवरनं एकदम चिडचिड करू लागते, किंवा अचानकच राग येतो, किंवा रुसून बसते, किंवा थोडीशी रडरड होते. मग आजूबाजूचे लोक म्हणतात, अगं तू एकदमच का अशी करतेस, एकदमच तुला काय झालं, एकदमच का चिडचिड करतेस. कधी कधी ते डिप्रेशन मध्येही जातात त्या लेडीज. सो हे जे सिम्पटम्स आहेत ते आहेत मेनोपॉजचे. देन कम्स वेट गेन, म्हणजेच काय, वजन वाढणे. जसं मी म्हटलं, इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोनचं जे लेवल आहे ना, ते कमी होतं बॉडीमध्ये, आणि हे कमी झाल्यामुळे ते हॉर्मोनचे लेवल बॅलन्स करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये ना फॅट सेल्स इन्क्रीज होतात. त्यामुळे या काळामध्ये चरबी आपली जास्त वाढू शकते, वजन आपलं जास्त वाढू शकतं. वेल, फक्त हे एकच रिझन नाहीये, इतरही भरपूर कारणं असतात वजन वाढण्यासाठी. म्हणजे इनऍक्टिव्हिटी, हालचाल नसणे, प्रॉपर डाएट नसते, गरजेपेक्षा जास्त आहार घेणे, हे सगळे रिझन्स असतात वेट गेनचे. बट मेनोपॉजमुळे जे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं ते पण एक रिझन आहे की एवढ्या पटकन वेट गेन होतो या लेडीजचा. ज्या 45 to 55 या एजमध्ये असतात त्यांचं वेट गेन, किंवा पोटाच्या बाजूचा जो घेर आहे, ज्यांचं विसरल फॅट ज्याला म्हणतात, ते खूप पटकन वाढतं या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेच. आणि याच्याशीच रिलेटेड आणखीन एक सिम्पटम आहे हॉर्मोनल इम्बॅलन्सची, ते म्हणजे एक्स्ट्रीम हेअरफॉल आणि ड्राय स्किन. येस, काही जणांचा हेअरफॉल हा खूप एक्स्ट्रीम असतो ह्या मेनोपॉझल एजमध्ये. तो हेअरफॉल एक्सपिरियन्स करणाऱ्या व्यक्तीला कळून जातं की आपल्या बॉडीमध्ये इंटरनली काहीतरी चेंजेस होत आहेत, त्यामुळेच हा हेअरफॉल एवढा एक्स्ट्रीम आहे. आणि ड्राय स्किन, ड्राय फ्लेकी स्किन, रुक्ष तर होतेच त्वचा, बट अगदी जास्त कोरडी होऊन जाते. नेक्स्ट इज पॅल्पिटेशन, म्हणजेच काय, छातीत धडधडणे, ज्याला आपण बोलीभाषेत म्हणतो. पॅल्पिटेशन म्हणजे काय होतं, हार्टबीट जे आहे आपलं, जे हृदयाचं स्पंदन आहे, ते खूप फास्ट होऊ लागतं. आणि या एजमध्ये तुम्ही बघाल 45 to 55 या एजमध्ये हे खूप कॉमन आहे. नेक्स्ट कम्स वजायनल ड्रायनेस, म्हणजेच काय, गुप्तांगामध्ये, प्रजनन अंगामध्ये रुक्षपणा येणे. याबद्दल जास्त बोललं जात नाही, किंवा या गोष्टीकडे जास्त लक्ष पण दिलं जात नाही. बट जेव्हा मेनोपॉज एज मधल्या, रजोनिवृत्तीच्या वयामधल्या ज्या स्त्रिया आहेत, जेव्हा त्या गायनॅककडे जातात, जेव्हा त्या व्हिजिट करतात, त्यावेळेस गायनॅक त्यांना हे नक्की सुचवतात की हे जे वजायनल ड्रायनेस आहे, किंवा कधी कधी इन्फेक्शन्स पण होतात प्रायव्हेट पार्ट्समध्ये. सो या गोष्टी पण मेनोपॉजशी रिलेटेड असतात. हे मेनोपॉज काय आहे ते आपण पाहिलं, मेनोपॉजचे सिम्पटम्स काय आहेत ते पाहिलं. मेनोपॉजचे सिम्पटम्स हे 1-2 वर्ष आधीच आपल्याला दिसू लागतात, त्याला पेरीमेनोपॉज म्हणतात, हेही आपण पाहिलं. तुमच्या आजूबाजूला कोणी असं होतं का ज्यांना असे सिम्पटम्स एक्सपिरियन्स झाले आहेत, किंवा तुम्हाला कधी असे सिम्पटम्स जाणवले आहेत का मेनोपॉजचे? जर असं जाणवलं असेल तर नक्की तुमचा एक्सपिरियन्स कमेंट सेक्शन मध्ये शेअर करा, आणि त्याच्याशी तुम्ही कसं डील केलं तेही शेअर करा. आता हे मेनोपॉजचे सिम्पटम्स जे आहेत ते मॅनेज कसे करायचे, जेव्हा आपल्याला हे लक्षणं दिसू लागतात तेव्हा आपण काय करायचं? खूप जणांचं असं म्हणणं होईल की हे मेनोपॉजचे सिम्पटम्स काय मॅनेज करायचे, आपण त्याला काय बघायचंय, आपण मेनोपॉज येणार आहे तो येईलच ना. पण आपल्या लाईफमध्ये कुठल्याही फेजमध्ये आपण आपल्या बॉडीला प्रिपेअर करत असतो. जर प्युबर्टी फेजमध्ये आपण प्रिपरेशन करत असतो, प्रेग्नन्सीमध्ये आपण विशेष काळजी घेतो, देन चाइल्ड बर्थ, डिलिव्हरीमध्ये आपण विशेष काळजी घेतो. मग मेनोपॉजसाठी आपण का नाही तयारी करायची? इव्हन आपल्या घरामध्ये काही छोटासा प्रसंग असेल, समारंभ असेल, त्याचीही आपण खूप तयारी करतो. मग मेनोपॉजसाठी का नाही करायची? मेनोपॉज हा आपल्या बॉडीमध्ये घडणारा एक खूप मोठा चेंज आहे. यानंतर स्त्रीची प्रजनन क्षमता जी आहे ती संपते, यानंतर गर्भधारणा होऊ शकत नाही. बॉडीची थोडीशी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. सो याची तयारी आपण कशी करायची मेनोपॉजची ते बघूया. मेनोपॉजचे सिम्पटम्स मॅनेज करताना सर्वात
इफेक्टिव्ह कुठली स्टेप असेल तर ती आहे गेट मूव्हिंग किंवा गेट ऍक्टिव्ह, म्हणजेच व्यायाम करायला सुरुवात करा. येस, व्यायाम करण्याची सुरुवात करा रेग्युलर. असं नाही की आठवड्यातून 1-2 दिवस तुम्ही व्यायाम करत नाही, रेग्युलरली एक्सरसाइज करायला सुरुवात करा. एक्सरसाइज जी आहे त्याला पॉलिपिल म्हटलं जातं. पॉलिपिल म्हणजेच काय, बऱ्याचशा आजारांवरती काम करणारी औषधी. असं नाही की फक्त एक्सरसाइज केल्याने सगळेच आजार बरे होतील, बट एक्सरसाइज न करणं, हालचाल नसणं हे सर्वच व्याधींचं मूळ आहे. सो स्टार्ट एक्सरसाइजिंग. एक्सरसाइज कुठली कराल तुम्ही, कोणतीही एक्सरसाइज करा, कोणतीही. एरोबिक्स करा, म्हणजेच वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग. तुम्हाला आवडत असेल तर योगा करा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच ज्याला जिम वर्कआउट म्हणतात ते करू शकता तुम्ही. कोणतीही एक्सरसाइज करा. एक्सरसाइज केल्याने काय होतं, तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स होतात, म्हणजेच काय, हॉर्मोन्सचं काम सुरळीत चालू राहतं. तुमची लंग्सची कॅपॅसिटी वाढते, तुमची हार्टची हेल्थ जी आहे, म्हणजे तुमचं हृदयाची कार्यक्षमता जी आहे ती इम्प्रूव्ह होते, तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं, तुमचं डायजेशन योग्यरित्या चालू राहतं. त्यामुळे एक्सरसाइज ही तुम्ही केलीच पाहिजे. कमीत कमी 45 to 60 मिनिट्स एव्हरी डे, दररोज 45 ते 60 मिनिट. आता जसं मी म्हटलं, तुम्हाला जी एक्सरसाइज आवडेल ते तुम्ही करू शकता. बट या एज मध्ये आपली जी बोन डेन्सिटी आहे ती कमी झालेली असते, म्हणजेच काय, आपली हाडं ठिसूळ झालेली असतात. सो बोन डेन्सिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजेच हाडांची मजबूती इम्प्रूव्ह करण्यासाठी कुठली एक्सरसाइज जास्त उपयोगी पडेल ती आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग, म्हणजेच काय, जिम वर्कआउट. येस, इतरही एक्सरसाइजेस युजफुल असतात, बट बोन डेन्सिटीचा जेव्हा विचार करतो आपण किंवा मसल मास वाढवण्याचा विचार करतो, बोन डेन्सिटी आपले हाडं मजबूत करण्याचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेस जिम वर्कआउट हे बेस्ट ऑप्शन आहे. येस, तुम्ही इतरही वर्कआउट करू शकता, इतरही तुम्ही व्यायाम करू शकता. जसं मी म्हटलं, वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, स्विमिंग, तुम्हाला जे आवडत असेल ते. योगामुळेही हॉर्मोन्स अगदी बॅलन्स होऊन जातात, त्याच्यामुळे स्ट्रेसही तुमचा कमी होतो. प्राणायाम, योगा केल्याने जो तुमचा मेंटल स्ट्रेस आलेला असतो तो कमी होऊ शकतो. खूप जणांना या एजमध्ये हायपरटेन्शन म्हणजेच हाय बीपीचा त्रास होत असतो. सो अशा व्यक्तींनी योगा, प्राणायाम करणं खूप खूप फायद्याचं ठरतं. तो तुम्हाला जो एक्सरसाइज आवडेल, जो व्यायामाचा प्रकार आवडेल तो तुम्ही करा, बट नियमितपणे डेली 45 ते 60 मिनिटाचा व्यायाम तुम्ही करायलाच हवा. आता एक्सरसाइज नंतर सेकंड पार्ट येतो, तो म्हणजे डाएट, बॅलन्स डाएट. येस, कुठल्याही तुम्ही एज मध्ये राहा, कोणत्याही फिजिकल मेंटल स्टेज मध्ये तुम्ही राहा, न्यूट्रिशन, डाएट हा खूप मोठा रोल प्ले करतो तुमच्या हेल्थमध्ये. येस, या एज मध्ये पर्टिक्युलरली तुम्ही भरपूर अँटीऑक्सिडंट्स रिच डाएट घ्यायला पाहिजे. अँटीऑक्सिडंट्स कशामध्ये असतात, वेगवेगळ्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये. जे काही रिजनल, सीझनल तुम्हाला फ्रुट्स मिळतात, कुठलीही फळं, कुठल्याच फळाचं तुम्हाला बंधन नसतं. कुठलंही फळ तुम्ही घ्या, कुठल्याही व्हेजिटेबल्स तुम्ही कन्झ्युम करू शकता, हिरव्या पालेभाज्या कन्झ्युम करू शकता, शेंगभाज्या ज्याला बीन्स म्हणतात, किंवा फळभाज्या तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे गॉड्स म्हणजेच दुधी भोपळा किंवा दोडका किंवा लाल भोपळा ज्याला म्हणतात, हे सगळे वेगवेगळ्या भाज्या, कलरफुल भाज्या तुम्ही डेली कन्झ्युम करायला हवेत. दिवसभरातून कमीत कमी 2 फळं आणि कमीत कमी 2 वेळा भाजी खाणं हे गरजेचं आहे. यानंतर येतो ओमेगा 3 रिच फूड. ओमेगा 3 नी काय होतं, इन्फ्लमेशन कमी होतं, म्हणजेच काय, जे तुमचे सांधे दुखतात किंवा तुमच्या बॉडीमध्ये जे काही सूज आहे, ब्लोटिंग आहे, ते कमी होतं ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सनी. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कशात असतात, व्हेजिटेरियन जर तुम्ही बघितलं तर फ्लॅक्सीड्स मध्ये असतात, सेसमी सीड मध्ये असतं, पंपकिन सीड्स मध्ये असतात, नट्स म्हणजेच बदाम, काजू, अक्रोड याच्यामध्येही तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतील. शेंगदाणे याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. जर तुम्ही नॉनव्हेजचा विचार केला तर फॅटी फिश, त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स तुम्हाला मिळून जातील. होल एग तुम्ही खाऊ शकता, अंड्याचा पिवळा बलक तुम्ही घेऊ शकता. देन येतं फायबर. फायबर म्हणजे काय, तंतुमय पदार्थ. याच्याने काय होतं, फायबरने तुम्हाला डायजेशन इम्प्रूव्ह होतं, म्हणजे पचनक्रिया इम्प्रूव्ह होते. आणि फायबर खाल्ल्यामुळे तुमचं पोट जे आहे ते खूप काळासाठी भरलेलं राहतं. म्हणजेच काय, तुम्हाला खूप वेळापर्यंत भूक लागत नाही आणि त्यामुळे तुम्ही जास्त खात नाही आणि त्यामुळे तुमचं वजन जे आहे ते कंट्रोलमध्ये राहील, मॅनेज राहील. फायबर कशामध्ये असतात, फळं आणि भाज्यांमध्ये. येस, जे तंतुमय पदार्थ असतात ते मोस्टली व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स मध्ये असतात. प्लस जे आपले लेग्युम्स असतात, म्हणजेच कडधान्य असतात, साली सहित जे आपण घेतो, जसं चणा, मूग,
हरभरे, छोले ह्यांच्यासोबत साल असते. सो त्याच्यामध्येही फायबर काही प्रमाणात असतं. सो फायबर ही तुम्ही घ्या. प्रोटीन, आता खूप जण म्हणतील की तू सततच काय प्रोटीन 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 करत असते, बट ते आपण अवॉइडच करू शकत नाही. कुठल्याही लाईफ स्टेजमध्ये प्रोटीनची गरज असते. प्रोटीन इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ ह्युमन बॉडी. सो प्रोटीनची गरज तर आपल्याला असणारच आहे. जर व्हेजिटेरियन असाल तर प्रोटीनसाठी तुम्ही घेऊ शकता मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पनीर, चीज, दही. दुधामध्ये काही प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. देन तुम्ही सोयाचे प्रोडक्ट्स घेऊ शकता, जसं सोया चंक्स, सोया वडी ज्याला म्हणतात, टोफू, सोयाचं पनीर ज्याला म्हणतात, किंवा वेगवेगळ्या डाळी, कडधान्य याच्यामध्ये प्रोटीन काही प्रमाणात असतं. सो या गोष्टी तुम्ही तुमच्या डेली डाएटमध्ये इन्क्लूड करा. नॉन व्हेजिटेरियन असाल तर व्हाईट मीट म्हणजे चिकन, एग्स, फिश तुम्ही घेऊ शकता. रेड मीट पासून थोडंसं दूर राहा, म्हणजेच मटन किंवा पोक जे येतं ते थोडंसं अवॉइड करा, कारण त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स खूप जास्त प्रमाणात असतात. या मेनोपॉझल एज मध्ये आणखीन एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे डेफिशियन्सीचा. मोस्टली कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी लेडीजना या एज मध्ये खूप दिसून येते. सो कॅल्शियम रिच फूड आपण घेऊ शकतो, जसं दुग्धजन्य पदार्थ जे आहेत तुम्ही घेऊ शकता. दूध, चीज, पनीर, दही हे तुम्ही घेऊ शकता कॅल्शियमसाठी. जर आपल्याला शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस करायचं असेल तर ऑफकोर्स उन्हामध्ये आपल्याला बसावं लागेल. सन एक्सपोजर जे आहे त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होऊ शकतं. खूप वर्षांपासून आपला असा समज झालेला आहे की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्याने आपल्याला व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होतं, म्हणजे शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची प्रोडक्शन होतं. वेल असं नाहीये. आता वेगवेगळ्या रिसर्चेस झालेल्या आहेत. सो याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की व्हिटॅमिन डीच्या प्रोडक्शनसाठी जे नेसेसरी UV रेज असतात, त्या UV रेज सकाळी 10:30-11 ते दुपारी 2:30-3 या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात. म्हणजे ज्या काळामध्ये ऊन थोडंसं कडक असतं त्या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही सन एक्सपोजर करता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं सिंथेसिस होतं. आणि या व्यतिरिक्त ही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी जी आहे ती कव्हर होत नाही. मग अशा वेळेस ना सप्लिमेंट्स घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला टीव्हीवरती किंवा इंटरनेटवरती खूपशा ऍडव्हर्टाइजमेंट्स दिसतात कॅल्शियम सप्लिमेंटच्या, व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्सच्या, बट मी असं रेकमेंड करेन की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय, विदाउट अ डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन, तुम्ही कुठलंही सप्लिमेंट, कुठलंही टॅबलेट वगैरे घेऊ नका. हे झालं काय खायचं. आता काय खायचं नाही ते बघूया. वेल, जसं मी आधी म्हटलं की रेड मीट अवॉइड करायला हवं, म्हणजे मटन, पोक या गोष्टी या एजमध्ये अवॉइड करायला हव्यात. याच्यामध्ये असतं सॅच्युरेटेड फॅट. हे सॅच्युरेटेड फॅट काही प्रमाणात, काही अंशी शरीराला गरजेचंच असतं. तुपामधून हे सॅच्युरेटेड फॅट आपल्याला मिळतं, किंवा फुल फॅट मिल्क म्हणजे साईचं जे दूध आहे त्याच्यातून आपल्याला हे सॅच्युरेटेड फॅट मिळू शकतं. सो हे जे इतर जे सोर्सेस आहेत सॅच्युरेटेड फॅटचे, रेड मीट, मटन, पोक, ते आपण अवॉइड करायला हवेत. देन कम्स ट्रान्स फॅट. आता हे ट्रान्स फॅट कशामध्ये असतं? जे बाहेरचे स्नॅक्स असतात, फ्राईड स्नॅक, जे रिपिटेटिव्हली यूज केलेल्या तेलामध्ये सारखं सारखं जेव्हा आपण काहीही तळतो तर त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण जास्त असतं. सो जे बाहेरचे स्नॅक असतात ते तसेच बनवले जातात, ते एक तेल खूप वेळा मल्टिपल टाइम्स यूज केलं जातं, आणि त्यामुळे या गोष्टी ज्या बाहेरच्या असतात, वडापाव, समोसा, देन फाफडा, जलेबी, ज्याच्यामध्ये फ्राईड गोष्टी असतात बाहेरच्या, त्या तुम्ही अवॉइड करायला हव्यात. बेकरी प्रॉडक्ट्स मध्येही ट्रान्स फॅट असतं. बेकरीमध्ये मार्गरीन नावाचा एक पदार्थ यूज केला जातो, म्हणजे याच्यामुळे खारी किंवा जे टोस्ट आहे ते खुसखुशीत होतात, फ्लेकी होतात. हा पदार्थ मार्गरीन नावाचा जो पदार्थ आहे तो डालड्यासारखा असतो, जे व्हेजिटेबल ऑइल असतं डालडा त्याच्यासारखा हा मार्गरीन नावाचा पदार्थ असतो, आणि याच्यामुळे हे बेकरी प्रोडक्ट्स थोडे जास्त टेस्टी होतात. हे एक सोर्स आहे ट्रान्स फॅटचं. त्यामुळे बेकरी प्रोडक्ट्स म्हणजेच काही असू दे, ते स्वीट जरी नसले, खारी, टोस्ट, बिस्किट्स, हे सर्व जे आहे ते आपण अवॉइड करायला पाहिजे. देन कम्स कॅफिन. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असतं. हे कॅफिन काय करतं? कॅफिन नावाचा पदार्थ काय करतो? आपली झोप उडवतं आणि आपल्या माइंडमध्ये अलर्टनेस क्रिएट करतं, म्हणजेच काय, आपल्याला झोपू देत नाही. आणि या पेरीमेनोपॉजमध्ये ज्या लेडीज असतात, ज्यांना मेनोपॉजचे सिम्पटम्स दिसत आहेत, त्या लेडीजना तशी ही झोप जी आहे ती शांत लागत नाही, डिस्टर्ब स्लीप असते. अशा लेडीजनी जर कॅफिन कन्झम्पशन जास्त केलं, जास्त प्रमाणामध्ये चहा कॉफी जर त्यांनी घेतली, किंवा कोल्ड ड्रिंक्स मध्येही कॅफिन असतं काही काही, सो ह्या ज्या गोष्टी जर त्यांनी जास्त प्रमाणात घेतल्या तर त्यांची स्लीप जी आहे, झोप जी आहे ती आधीच डिस्टर्ब झालेली असते, आधीच त्यांना शांत झोप लागत नसते.
आणि ह्या अतिरिक्त कॅफिन कन्झम्पशनमुळे अजूनच त्यांचं स्लीप पॅटर्न जे आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल, त्यांचं शांत झोप त्यांना लागणार नाही. सो जर लेडीज कुणी अशा असतील ज्यांना हे सिम्पटम्स दिसून येत आहेत की रात्री झोप लागत नाहीये, मध्येच झोप मोड होतीये, झोपेमध्येच अगदी प्रोफ्यूज स्वेटिंग होते, म्हणजे खूप दरदरून घाम फुटत आहे, सो अशा लेडीजनी कॉफी, चहा याचं कन्झम्पशन एकदम कमी करायला हवं. कॅफिन इनटेक अगदी मिनिमम घ्यायला हवा आणि संध्याकाळी 4 नंतर तर चहा कॉफी घेऊच नाही. मग येतात काही आयुर्वेदिक हर्ब म्हणजे आयुर्वेदिक औषधी. वेल ज्या मेनोपॉझल एज मधल्या लेडीज असतात त्यांचे वेगवेगळे सिम्पटम्स असतात. जसं मी म्हटलं की त्यांना कधी कधी हेवी फ्लो होतो, म्हणजेच काय मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज जे आहे तो खूप जास्त होतो. काही जणांना मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज कमी होतो, काही जणांना झोप लागत नाही. ह्या वेगवेगळ्या सिम्पटम्सला मॅनेज करण्यामध्ये, हे जे सिम्पटम्स आहेत ते क्युअर करण्यामध्ये ह्या आयुर्वेदिक औषधी कामी येतात. ब्रह्मी म्हणा किंवा अश्वगंधा, शतावरी हे वेगवेगळे आयुर्वेदिक औषधं तुम्ही घेऊ शकता. पण आपल्याला माहित आहे की आयुर्वेदिक औषधांचा तसा काही साईड इफेक्ट होत नाही, लगेचच कुठला साईड इफेक्ट दिसत नाही. त्यामुळे लोक सर्रास जाऊन आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन ती औषधं आणतात आणि ती घेतात. असं करू नये. आयुर्वेदिक औषधं जी आहेत ती वैद्यांच्या सल्ल्यानेच, आयुर्वेदिक डॉक्टर जे असतील त्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी, कारण वेगवेगळ्या सिम्पटम्ससाठी वेगवेगळी औषधं असतात. तुम्हाला जर हेवी फ्लो होत असेल तर त्याच्यासाठी वेगळं आयुर्वेदिक औषध आहे. जर तुम्हाला मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज खूप कमी होत असेल तर त्याचं वेगळं औषध आहे. झोपच लागत नाही तर त्यासाठी वेगळं औषध घ्यावं लागतं. हे फक्त तुम्हाला वैद्य सांगू शकतील. त्यामुळे जरी तुम्ही आयुर्वेदिक हर्ब्स किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स तुम्ही घेतल्या तरी त्या वैद्याच्या सल्ल्यानेच घ्या. हा होता आजचा व्हिडिओ, मेनोपॉज बद्दल माहिती सांगणारा, मेनोपॉजचे काय सिम्पटम्स आहेत त्याबद्दल सांगणारा, आणि मेनोपॉज जर आपला येणार असेल तर त्यासाठी कसं तयार राहावं, या काळामध्ये कसा डाएट असावा, काय एक्सरसाइज करावी त्याबद्दल माहिती सांगणारा. शेअर करा हा व्हिडिओ ज्यांचा आता मेनोपॉज येणार आहे किंवा ज्या मेनोपॉज थ्रू जात आहे त्यांच्यासोबत. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.